हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? तर आज होता संडे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज म्हटले स्पेशल काहीतरी बनवूया, तर इथे मी आज इडली, चटणी आणि सांबर बनवत होती. आणि संडे असला ना की काहीतरी स्पेशल बनवू असा विचार करते मी तरी. आणि ना सगळं लेटच होतं मग, आणि उठायला पण लेट होतं आणि सगळे कामं पण एकदम हळूहळू चालतात. तर मग मी चटणी बनवून घेतली होती, ते सांबर पण बनवून घेतला होता आणि एके साईडला ना इडली लावली होती. आणि मग गरम गरम सगळ्यांना, खूप जास्त इडल्या खात नाही, तर मग एकच कुकर लावते इडली आणि इकडं डोसे पण बनवून घेते छोटे छोटे. तर असा आजचा बेत होता. आणि संडे म्हटलं तर खूप जास्त कामं असतात आणि पूर्ण दिवस मला तरी असं वाटतं कामातच जातो. तर इथे मस्त छान असं सगळ्यांना देऊन दिलं होतं आणि त्याच्यानंतर मी पण म्हटलं नाश्ता करून घेते. आणि तुम्ही पण या नाश्ता करायला. मस्त इडलीचा बेत होता आज. आणि ना दुपारी काही शूट नाही झालं मग, आणि खूप हेवी जेवण झालेलं. तर रात्रीच्या जेवणाला मी बनवत होती वाटाण्याचा ठेचा. तर ना इथे वाटाणे आणि हिरव्या मिरच्या ना मी भाजून घेतल्या होत्या. आणि हिरवी मिरची, लसूण ना चा ठेचा छान बारीक कुटून घेईल. आणि टोमॅटो आणि कोथिंबीर खूप जास्त टाका. तर इथे ठेचा बारीक कुटून घेईल आणि मग त्याच्यामध्ये वाटाणे पण टाकून आणि थोडा ना म्हणजे जास्त बारीक नाही करायचं, त्याच्यासोबतच ठेचून घ्यायचं. आणि तिथे तेल तापवायला ठेवलं होतं आणि टोमॅटो टाकून देते मग ते. टोमॅटोला छान असं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग ठेचा टाकूया. तर इथे बघा हिरवी मिरची आणि लसूण ना असं छान बारीक झालं होतं. तर आता वाटाणे पण आपण कुटून घेऊया. खूप जास्त बारीक नाही करायचं, मिडियमच ठेवायचं, थोडं जाडसरच ठेवायचं. आणि छान असं कुटून घेऊया आणि तिथपर्यंत तिकडं टमाटर पण होऊन जाईल. हे बघा एवढं असं. आणि टोमॅटो झाला होता आणि मग आपण त्याच्यात ठेचा टाकून देऊया आणि छान असं तेलामध्ये ना सगळं फ्राय करून घेऊया. मिक्स करून घ्यायचं छान असं. आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि खूप टेस्टी छान असा वाटाण्याचा ठेचा लागतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी. मला आणि माझ्या मुलींना तर खूप आवडतो आणि मिस्टरांना पण आवडतो. तर असं होतं संध्याकाळचं जेवण. तर कसा वाटला व्लॉग, आणि नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्लॉग कसे वाटतात तुम्हाला. तर त्याच्यानंतर मग इथे सगळं आवरून घेतलं होतं आणि ताटं वाढून घेतले. तर इथे बघा चपाती, वाटाण्याचा ठेचा आणि लोणचं घेतलं होतं. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा व्लॉग? तर चला मग या जेवण करायला. आणि बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.